वाढते तापमान आणि उष्माघात याबाबत नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी याविषयी आरोग्य सेवक सुधीर खैरे यांची उल्लेखनीय व्यापक जनजागृती. प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर रातवड येथील आरोग्य सेवक श्री सुधीर खैरे यांचा दिवसेंदिवस वाढते तापमान व उष्माघात आणि नागरिकांचे आरोग्य त्याबाबत नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी काळजी या संदर्भात नागरिकांमध्ये उल्लेखनीय जनजागृती आणि उत्तम आरोग्य शिक्षण. माणगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर रातवड येथे कार्यरत असलेले आरोग्य सेवक सुधीर खैरे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील निलज इत्यादी सर्व गावात वाढते तापमान व उष्माघात याबाबत नागरिकांनी आपल्या आरोग्याची घ्यायची काळजी या संदर्भात व्यापक जनजागृती करीत रातवड, भुवन, निळज, पोटनेर, वावे, दिवाली व ग्रामपंचायतींना भेटी देऊन तेथील लोकांना आरोग्य शिक्षण व मार्गदर्शन करीत उष्माघाताविषयी माहिती दिली की सध्या दिवसेंदिवस तापमान वाढत आहे, त्यामुळे सर्वत्र उष्माघाताचे सुद्धा प्रमाण वाढत आहे आणि म्हणूनच आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. याबाबत ग्रामपंचायतीने दवंडी देणं आवश्यक आहे. सकाळी 12 ते 4 वाजेपर्यंत गरज नसताना नागरिकांनी विनाकारण उन्हातून फिरू नये. तसेच छत्री, टोपी, रुमाल, टॉवेल याचा वापर करावा. सुती सफेद रंगाचे व सैल कपडे वापरणं, पाणी भरपूर प्यावं. तसेच क्षार संजीवनी ORSLचा वापर करावा. चक्कर, डोकेदुखी, मळमळ, उलटी झाल्यास ताबडतोब प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर येथे जाऊन तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घ्यावेत. सदर कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळा निळज येथील मुख्याध्यापिका माननीय कविता शिरशे तसेच निळज शालेय विद्यार्थी, अंगणवाडी सेविका कमल कोंडे, मदतनीस माधवी उभारे इत्यादी उपस्थित होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.